बहुत अच्छे प्रोडक्ट्स हैं, दुनिया भर में इनको बहुत अवार्ड्स मिले हैं। इंडिया में भी वोग और एल का अवार्ड लास्ट ईयर उन्हें मिला, तो वेरी मच इन डिमांड। औरतों ने, पूरे दुनिया में औरतों ने इसे यूज़ किया है और सराहाया है, तो मुझे लगता है दीज आर वेरी वेरी गुड प्रोडक्ट्स। स्पेशली आज जे आम्ही लॉन्च करतो ओले रिंकल रेव्होल्यूशन कॉम्प्लेक्स, त्याच्यात ॲमिनोपेप्टाइड्स आहेत, बायोपेप्टाइड्स आहेत, व्हायटॅमिन B3 आहे, कारण इट हायड्रेट्स युअर स्किन आणि द अपिअरन्स ऑफ लाईन्स लुक्स मच लेस। त्याच्यात लाईटला जे मॅनिप्युलेट करतात असे गोष्टी घातलेले आहेत जिथे द अपिअरन्स इज लेस, आणि जर तुम्ही नेहमी यूज केलं ह्या प्रॉडक्टला तर इवन द लाईन्स म्हणजे रिड्यूस होतात फेसवरच्या, सो इट्स अ रिअली गुड प्रॉडक्ट. There's a lot of things that go into it. Of course, a healthy lifestyle, healthy eating, exercise, everything. But I guess, if you want to really target your expression lines, what you need to do is try the Olay Wrinkle Revolution Complex, because it has like aminopeptides and biopeptides and vitamin B3, which, gives your skin the instant look of reduced lines. And it works beautifully, I can tell you that. I'm wearing it under my makeup, and it does tremendous, very, very tremendous job. Well, what I do is basically I wake up in the morning, I wash my face with the face wash, and then I go to the serum. Then I apply, Wrinkle Revolution Complex on my problem areas, and then I use the moisturizer with the SPF 15, which is very, very important. SPF is very important in your regimen. So it's basically Olay, and that's what I do, and I think it really works. मला वाटतं की हा प्रॉडक्ट जो आम्ही आणलाय तो नक्की तुम्ही दिवाळीच्या वेळेला वापरा, कारण त्याचे इफेक्ट्स 10 मिनिटात कळतात. तर जस्ट 30 सेकंड लागतात लावायला, पण 10 मिनिटात यू विल सी तुम्हाला स्वतःला एकदम फ्रेश लुकिंग वाटेल जेव्हा तुम्ही मेकअप कराल. यू लुक सो गुड. आणि दिवाळीचा सण आहे त्याच्यामुळे सगळे ड्रेसअप करणार आहेत, आणि सगळ्यांना ही इच्छा असेल की दे शुड लुक गुड, तर आय एम शुअर इट्स गोइंग टू हॅपन. दिवाळीचे प्लॅन्स म्हणजे ऑफकोर्स ही माझी दुसरी दिवाळी होईल इंडियामध्ये आल्यापासून, आणि ऑफकोर्स माझ्या मुलांना क्रॅकर्स बर्स्ट करायचे, फटाके लावायचे, पण म्हटलं आवाजवाले नाही लावायचे ह्यावर्षी, कारण नॉईज पोल्युशन खूप आहे आणि वी शुड कीप दॅट डाऊन. तर थोडेसे फटाके, कारण मुलांना आवडतात, आणि पूजा वगैरे, सगळी लक्ष्मीपूजन वगैरे.